हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य दळभद्री, हिंदवी स्वराज्य हेच खरं स्वातंत्र्य, संभाजी भिडेंचं वक्तव्य। ड्रेस घातलेल्या महिलांनी वटपौर्णिमेच्या पूजेला जाऊ नये, संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य। अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकांनी शरद पवारांची भेट घेतली। पिंपरी चिंचवडमधील 16 नगरसेवक 5 जुलैला पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता। महाराष्ट्र हितासाठी एकत्र राहावं म्हणून नगरसेवकांनी भेट घेतली। आधीचा निर्णय हिताचा नव्हता असा नगरसेवकांचा निष्कर्ष, शरद पवारांची प्रतिक्रिया। राजकारणात चढउतार असतात, पण दादा खंबीर भूमिका घेतील। पिंपरी चिंचवडची जनता दादांना मानते, रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया। विधानसभेची मॅच महायुतीत जिंकणार, आम्ही टीम इंडियासारखं खेळणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। अर्जुनाचं लक्ष मासा होता, तसं आमचं लक्ष विधानसभा, आमच्याकडे कोणत्या जागा येत आहेत ते पाहतोय, शरद पवारांची प्रतिक्रिया। 13 जुलैनंतर राजकारणात उतरलो तर 288 पाडणारच, लोकसभेत न सांगता पाडले, विधानसभेत नाव घेऊन पाडायला सांगणार, मनोज जरांगेंचा इशारा। विनायक मेटे साहेबांना नक्की गिफ्ट देणार, ज्योती मेटेंकडून विधानसभा लढवण्याचे संकेत। मोदींसोबत गेल्याने येणारा काळ आमच्यासाठी कठीण, टीडीपी आणि जेडीयूच्या खासदारांची संजय राऊतांकडे भावना व्यक्त, सामनातून राऊतांचा दावा। खासदारांच्या मनात भीती, कोणत्याही खासदाराला निवडणूक नकोय, सामनाच्या रोखठोकवर शरद पवारांचं वक्तव्य। विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडेंची बदली, शिखर बँक घोटाळा, महाराष्ट्र सदन आणि कलिना मध्यवर्ती ग्रंथालय घोटाळा, भोसरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणाचे खटले अंतिम टप्प्यात। सत्तेत आल्यानंतरही अजित पवारांवरील केसेस बंद नाहीत, भाजपला दादांना सोबत घ्यायचं नसेल म्हणून अडचणीत वाढ करतायत वडेट्टीवारांचा आरोप। राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची नियुक्ती, राज्याच्या मुख्य सचिवपदी प्रथमच महिला अधिकारी। केदारनाथमध्ये पुन्हा एकदा भीषण हिमस्खलन, केदारनाथ मंदिराच्या मागील डोंगरावरून मोठ्या प्रमाणात बर्फ खाली येतानाचा कॅमेऱ्यात कैद। लोणावळ्यात एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले, भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगराजवळची घटना, वाहून गेलेल्या तिघांचे मृतदेह सापडले, दोघांचा शोध सुरू। सोलापूर जिल्ह्यातील बार्शीतील चांदणी नदीला पूर, आगळगाव परिसरात झालेल्या पावसामुळे चांदणी नदीला पूर, मुसळधार पावसामुळे आगळगावचा संपर्क तुटला। उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये अतिवृष्टीमुळे हाहाकार, गंगा नदीपात्रात पूर, मुसळधार पावसात पाण्याची पातळी वाढल्याने गाड्या वाहून गेल्या। बीसीसीआयकडून टीम इंडियाला 125 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर, बीसीसीआय सचिव जय शहा यांची घोषणा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।